केदारनाथसाठी निघालोय. ड्रायव्हरला म्हटलं, अरे बाबा भगा इधर से, नाही तो पापड का खुडा हो जाएगा अपना. मग आम्ही पोहोचलो सोनप्रयागला आणि तिथे टमटम असतात. त्या टमटम मध्ये बसून गेलो गौरीकुंडला. गौरीकुंड पासून आम्ही ट्रेक चालू केला आणि मग पहिला स्टॉप घेतला. मस्तपैकी गरमागरम भजा वगैरे हादडल्या. हा हा वा वा वा. आणि मग भोले बाबाचं नाव घेऊन निघालो पुढे. आता तुम्हाला वाटेल, ए भाई तुम तो ट्रेक करने वाले थे ना, घोडे पे कैसा. आता विषय सांगतो, 4-5 पोरं आमच्या जवळ आले आणि खूपच विनवणी करायला लागले. म्हणता भाई अभी ये 4-5 महीना ये मंदिर बंद रहेगा ना, तो रोजी रोटी का बहुत वांदा होता है और ये खच्चर को भी हमें पालना पड़ता है, प्लीज घोडा कर लो. मग विचार केला की 2 वर्ष आधी आपण ट्रेक करून गेलोय, या टाइमला घोड्याचा एक्सपिरियन्स घेऊयात. 4 तास कंटिन्युअस त्या घोड्यावरती बसून बसून असा बॉडीचा एक एक पार्ट असा मोकळा झाला ना, की आता असं वाटतं की बाबा माझ्या लग्नात जरी घोडा नसला ना तरी पण चालेल. असं वाटतं त्याच्यापेक्षा पाय पाय आलेलं परवडलं असतं. मग मध्ये मध्ये ब्रेक घेतला, थोडं ORS वगैरे पिलं, मग परत त्यांनी चढवलं घोड्यावरती आणि मग चालू झालं परत. मस्तपैकी व्ह्यू वगैरे एन्जॉय केला आणि मग फायनली पोहोचलो आम्ही केदारनाथला. हालत बेकार केली रे या घोड्यांनी. आणि यांना लय वेळा सांगितलं की तो केक घेऊ नका, हा वरपर्यंत केक तुमचा जाणार नाही, पण ऐकलं नाही कारण यांना मित्राचं प्रेम ओतू येत होतं ना. आणि मग लगेच गेलो रूमला, फ्रेश वगैरे झालो आणि मंदिराकडे निघालो. मंदिराला बघितल्या बघितल्या सर्व थकवा निघून गेला आणि असं वाटतं फक्त मंदिराकडे बघतच राहू. ते उगाच नाही बोलत की केदारनाथ मधूनच स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता जातो. महादेवांचं दर्शन घेऊन नंतर आम्ही जातो भैरवनाथांच्या मंदिराकडे. केदारनाथ मंदिरापासून फक्त 500 मीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि म्हटलं जातं की जेव्हा मंदिर 6 महिन्यासाठी पूर्णपणे बंद असतं तेव्हा भैरवनाथच मंदिराची पूर्ण सुरक्षा करतात. आणि संध्याकाळच्या आरतीला सुरुवात होते. वा, काय प्रसन्न वातावरण झालेलं असतं. सकाळी परत एकदा आम्ही दर्शन घेतो आणि निघतो बद्रीनाथसाठी.